लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येते। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शासनानं केवायसी अपडेट करायची अट ठेवलेली होती, तसं सांगितलेलं होतं। मात्र आता या केवायसीच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ त्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलेला आहे। बघा लाडक्या बहिणीनं तुमची आता काळजी करण्याची आणि चिंता संपलेली आहे। पूर्ण पैसे आम्ही टाकणार आहोत असं सरकारने सांगितलंय। बघा एक नाही तर आता तुमच्या बँक खात्यावरती 2 हप्त्याचे टोटल 3,000 रुपये पूर्ण वाटप केले जाणार आहेत आणि हे 3,000 रुपये डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून देणार असल्यामुळे सरकारकडून आता हे पैसे लवकर तुमच्या खात्यात पूर्ण जमा केले जाणार आहेत। फक्त आता जे पैसे सरकार देणार आहे त्या पैसे वाटपाच्या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर मग तुम्हाला पैसे उशिरा मिळू शकतात, पण सर्वात आधी पैसे 15 जिल्ह्यात आणि या 5 बँकेमध्ये जमा होणार आहेत। मग कोणते 15 जिल्हे आहेत आणि कोणत्या 5 बँका आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे ती देखील यादी या ठिकाणी आपण बघणार आहोत। आता फक्त तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला पाहूयात। बघा लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली असून महाराष्ट्रभरातील सर्व लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा मिळतो। या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता 3,000 रुपये वाटपाची अखेर मोठी घोषणा। लाडक्या बहिणी खुश झालेल्या असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3,000 रुपये आता होणार आहेत जमा। या ठिकाणी बघा कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचे मेसेज येणार। सरकारने दिली माहिती आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला आहे। झालेल्या जाहीर निर्णयामुळे बहिणी आता खुश झालेले असून 2 टप्प्यामध्ये 2 हप्त्याचे 3,000 रुपये माता भगिनींच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहेत। यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो। आता हे पूर्ण पैसे डीबीटी अंतर्गत जमा होणार आहेत। बघा 2 टप्प्यामध्ये 2 हप्त्याचे 3,000 अखेर सरकारकडून मंजूर, त्यामुळे बहिणी खुश झालेल्या आहेत। म्हणजे ते सांगण्यात आलेलं आहे की 2 टप्प्यामध्ये 2 हप्त्याचे 3,000 रुपये मंजूर झालेले आहेत आणि हे 3,000 रुपये आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 टप्प्यात जमा होणार आहेत। बघा आता पहिला टप्पा सुरू होत आहे तो म्हणजे जानेवारीच्या हप्त्याचा जानेवारीचे 1,500 रुपये आणि पहिल्या टप्प्यात हे जानेवारीचे 1,500 रुपये सर्व बहिणीच्या खात्यात जसे जमा होतील त्यानंतर फेब्रुवारीचा दुसरा टप्पा 1,500 रुपये सुरू होणार असून असे टोटल 2 टप्प्यामध्ये हे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। सर्वात मोठा आणि दिलासा देणारा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणत होत्या की यावेळेस नेमकं सरकार एवढ्या लवकर जानेवारी आणि फेब्रुवारीचा पण हप्ता का टाकत आहे, त्याचं कारण सरकारने सांगितलं असून बघा आता निवडणुका सुरू होत आहेत। फेब्रुवारी महिना पण निवडणुकीचा आहे, त्यामुळे सरकारला माहिती निवडणुकीमध्ये आचारसंहिता असल्यावर काय लाडक्या बहिणीला पैसे देता यायचे नाहीत आणि निवडणुकीच्या घाईमध्ये जर लाडक्या बहिणीला पैसे फेब्रुवारीचा पण हप्ता द्यायचा राहिला आणि जानेवारीचा पण हप्ता द्यायचा राहिला तर बहिणी नाराज होतील आणि निवडणुकांमध्ये मग आपला सध्या स्थितीला मोठा पराभव देखील होऊ शकतो याची भीती पण सरकारला आहे। त्यामुळे सरकार आता निवडणुकीच्या आधी म्हणजेच आत्ताच कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये वाटपाला सुरुवात करत आहे। आता हे 3,000 रुपये जानेवारी आणि फेब्रुवारीचे असतील आणि जानेवारीचा हप्ता दिल्यानंतर लगेच फेब्रुवारीचा हप्ता 1,500 रुपये सरकार वाटप सुरू करत आहे। यामुळे सर्वांच्या खात्यात हे पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। निवडणुकांमुळे सरकारच्या लक्षात आले निवडणुका असल्यावरती लाडक्या बहिणीला नाराज करून चालणार नाही, कारण नाराज केलं तर मग पुन्हा लाडक्या बहिणी आपल्याकडे जे आहे ते पाठ फिरवतील, मतदान करायच्या नाहीत हे सरकारला चांगलंच माहिती। त्यामुळे सरकार आता नाराज करणार नाही, तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीचे 3,000 रुपये डायरेक्ट देऊन टाकणार आहे आणि हे पैसे डीबीटीच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। ही एक सर्वात मोठी घोषणा आणि आनंदाची बातमी देखील आपण म्हणू शकतो। तर चला आता पैसे वाटप नेमक्या कोणत्या 15 जिल्ह्यातून सर्वात आधी सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची यादी बघूया। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात आता जानेवारीचा 1,500 रुपयांचा 19वा हप्ता
फेब्रुवारीचा 1,500 रुपये 20वा हप्ता असे टोटल 3,000 रुपये आता हे नक्कीच जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल। त्यामुळे काळजी करू नका, कसली चिंता करू नका। पूर्ण पैसे वाटप आता राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू होत जाणार आहे आणि यामुळे एक मोठा दिलासा राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे। ही एक मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी देखील आपण म्हणू शकतो। तर चला आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यातून सरकार पैसे वाटप सुरू करत आहे त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघूयात। बघा या ठिकाणी सविस्तर अशी यादी पण आलेली आहे। बघा आता या 15 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत 3,000 रुपये आता जमा होऊन जाणार आहेत। एक 3,000 रुपयांची ही टोटल रक्कम जी आहे ती तुमच्या बँक खात्यात येणार असून तुम्हाला एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो। खूप दिवसानंतर सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी ही तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। बघा आता सर्वात मोठा आणि दिलासा देणारा निर्णय हा आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। सरकारने स्पष्टपणे आता पैसे वाटपाला मंजुरी पण दिलेली आहे। बघा सध्या स्थितीला जर विचार केला तर आता 15 जिल्हे आणि 5 बँका सरकारकडून जाहीर झाल्या असल्या कारणाने या ठिकाणी पूर्णची पूर्ण पैसे आता जमा होऊन जाणार आहेत आणि पूर्ण जमा केले जाणार आहेत। बघा सध्या स्थितीला जर विचार केला तर आता पैसे वाटपाच्या यादीतील नेमके कोणते 15 जिल्हे आहेत आता त्यांची नावं तुम्हाला दाखवतो आणि कोणत्या 5 बँका आहेत की त्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत। त्या 5 बँकात एक सरकार सर्वात आधी 19व्या आणि 20व्या हप्त्याचे 3,000 रुपये आता देणार आहे। मग आता तुमची जर बँक तुम्ही जर या बँक खात्यामध्ये तुमचं खातं खोडलेलं असेल, तुमचं खातं जर चालू केलेलं असेल तर आता तुम्हाला 3,000 रुपये मिळतील। तर चला आता पैसे वाटप होणारे जिल्हे आणि बँकांची लिस्ट आपण पाहूयात। बघा या ठिकाणी आता सविस्तर अशी यादी आलेली आहे। पैसे वाटपाला अखेर मंजुरी मिळत असल्याने लाडक्या बहिणी खुश झाल्यात। बघा या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये आता 2 हप्त्याचे 3,000 अखेर मंजूर। पैसे वाटपाची यादी जाहीर होताच लाडक्या बहिणी खुश। एकनाथ शिंदे यांच्या कालच्या भाषणामध्ये मोठी घोषणा, पूर्ण पैसे वाटपाला मंजुरी मिळताच सर्व बहिणी खुश झाल्या। आता फक्त यादीत आपला जिल्हा आहे का, आपलं नाव आहे का बघा, जर असेल तर डायरेक्ट पैसे आता जमा होणार। जानेवारीचा 19वा हप्ता मंजूर, तर आता फेब्रुवारीचा पण हप्ता मंजुरीसाठी जाहीर करून टाकलेला आहे। म्हणजेच की आता जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा 2 हप्त्याचे हे 3,000 रुपये पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। मोठी रक्कम सरकारने जाहीर करताच लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील या ठिकाणी पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे। आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा बघायला मिळत आहे तो म्हणजे इकडे वाशिम जिल्हा। बघा जर आता तुम्ही या वाशिम जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत। बघा आता वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं तुम्हाला 1,500 रुपयांची डायरेक्ट रक्कम ही जानेवारीची आणि फेब्रुवारीची 1,500 रुपये मंजूर केलेली आहे आणि हे 3,000 रुपये आता कोणत्या क्षणी जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येणार असून तुम्ही लगेच ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर सर्वात आनंदाचा निर्णय असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू आलेला आहे आणि ही एक प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी देखील आपल्याला बघायला मिळत आहे। बघा सध्या स्थितीला सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय देखील आपण म्हणू शकतो। सर्वात मोठी घोषणा आतापर्यंतची ही लाडक्या बहिणीसाठी करण्यात आलेली आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होत आहेत त्यांची पण नावे सांगतो। बघा आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे। बघा अहिल्यादेवी नगर जिल्हा आहे। जर या अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील तुम्ही राहणारे असाल किंवा कोणी राहणारे असाल तर या ठिकाणी 19वा हप्ता मंजूर झालेला असून आता कोणत्याही क्षणी 1,500 रुपये वाटप सुरू होऊन तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि 20वा हप्ता पण म्हणजेच की 20वा फेब्रुवारीचा हप्ता पण मंजुरीसाठी टाकलेला असून टोटल आता 3,000 रुपये अहिल्यादेवी नगर जिल्ह्यात पण सर्वात आधी सरकार देणार आहे। बघा निवडणुका या ठिकाणी आधी असल्यामुळे या जिल्ह्यात पण आता सर्वात आधी पैसे जमा करण्यात येणार आहेत। आता या ठिकाणी पूर्णची पूर्ण 3,000 रुपये जमा होतील। बघा सरकारने सांगितलं आहे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आम्ही पैसे डीबीटीतून देत आहोत। म्हणजे एकदा वाटप सुरू केलं की 30 ते 35 मिनिटात पूर्ण पैसे बँक खात्यात बऱ्याच जणांच्या जमा होऊन जातील असं सरकारचं म्हणणं आहे। आता ही एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी देखील जाहीर झालेली आहे। पण बघा आता पैसे वाटपाचा टायमिंग जाहीर झाला आहे। सकाळी येणार की दुपारी येणार की रात्री येणार ते पण आता सरकारने सांगितलं आहे। मग नेमके पैसे किती वाजून किती मिनिटाला जमा होणार आहेत, आज किती जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत, उद्या किती जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत की कोणती दुसरी तारीख आहे की त्या तारखेला पैसे सरकार देणार आहे, आता त्याबाबतची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली
दाखवण्याचं काम करत आहे। आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर बघू शकता या ठिकाणी आता टायमिंग जाहीर झालेला आहे, कोणत्या क्षणी पैसे आता जमा होणार आहेत। बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिला टप्पा सरकार जानेवारीच्या हप्त्याचा वाटप करत आहे, ते म्हणजे 7 वाजल्यापासून। बघा 7 वाजल्यापासून ते डायरेक्ट दुपारचे 1 वाजेपर्यंत पहिला टप्पा वाटप सुरू राहतो। आता 1 वाजेपर्यंत हे पैसे बऱ्याच जणांच्या खात्यात जमा होणार असल्याचं सरकारने सांगितलेलं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या टायमिंग मध्ये सरकारने पैसे वाटपाची तयारी सुरू केली असून हा टायमिंग जाहीर केलेला आहे आणि पूर्ण पैसे जमा केले जाणार आहेत। 15 जिल्हे आणि 5 बँका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असल्या कारणाने सर्व लाडक्या बहिणी माता भगिनी आता खुश झालेल्या आहेत। सर्वांसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आपल्याला ही बघायला मिळत आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या। सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आता घेण्यात आलेला आहे। यानंतर बघा पैसे वाटपाच्या यादीतील आता पुढील क्रमांकाचे जिल्हे आणि महत्त्वाचे जिल्हे कोणते आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचं काम करतो। बघा राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची घोषणा झालेली आहे। पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी लातूर जिल्हा एक आहे। बघा आता लातूर जिल्ह्यातील बहिणीच्या बँक खात्यात 1,500 जानेवारीचे आता कोणत्या क्षणी जमा होतील, पूर्ण पैसे वाटप हे केलं जाणार आहे। बघा आता मेसेज आज येतील उद्या येतील, पूर्ण येऊनच जाणार आहे। ज्यांना आज भेटणार नाही त्यांना उद्या भेटतील, पण पैसे आता भेटणार आहेत। बघा लातूर जिल्ह्यामध्ये 19वा हप्ता मंजूर झालेला असून 1 लाखांपेक्षा अधिक बहिणीच्या बँक खात्यावरती आता जानेवारीचा हप्ता वाटप सुरू होत आहे। आणि एवढंच नाही तर आता कोणत्या क्षणी या बहिणीच्या बँक खात्यात फेब्रुवारीचा 20वा हप्ता, फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याचे पण पैसे डायरेक्ट जमा केले जाणार असून डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आता लाडक्या बहिणीसाठी आपण म्हणू शकतो, कारण की खूप दिवसानंतर सर्वात मोठा आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे। तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचे कोणते जिल्हे आहेत, पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात। बघा आता सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना जास्त काळजी करण्याची आता गरजच पडत नाही। पैसे जमा होतील या 5 बँकेपैकी आता कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर बघा आता या ठिकाणी बँका देखील जाहीर झालेल्या आहेत। नेमक्या कोणत्या बँका आहेत की त्या ठिकाणी सरकार पैसे वाटप सुरू करत आहे ती पण लिस्ट दाखवतो। पण बघा पैसे वाटपाचं टायमिंग कसं आहे ते तुम्हाला दाखवतो। बघा आता तुम्हाला 7 वाजून 1 वाजेपर्यंत एक पहिला टप्पा सुरू राहणार आहे ते पण सांगितलं। त्या टप्प्यामध्ये काय होणार आहे बघा, 75 लाख बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। तब्बल 75 लाख बहिणीला डायरेक्ट पैसे वाटप सरकार करत आहे आणि या 75 लाख बहिणीच्या बँक खात्यात 7 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत पैसे जमा केले जाणार आहेत। आणि या टायमिंग मध्ये पूर्ण पैसे या बहिणीच्या बँक खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होईल। त्यानंतर बघा दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्रीच्या 8 वाजेपर्यंत, म्हणजे बघा 3 वाजल्यापासून ते डायरेक्ट रात्रीच्या 8 वाजेपर्यंत एक पैसे सरकारकडून वाटप राहणार आहेत। 8 वाजेपर्यंत लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात लगेच सरकार त्या टायमिंग मध्ये किती बहिणींना पैसे देणार आहे तर त्या टायमिंग मध्ये 26 लाख बहिणीच्या बँक खात्यात पैसे देणार आहे। म्हणजे बघा या ठिकाणी 26 लाख बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्णची पूर्ण रक्कम डायरेक्ट आता जमा केली जाणार आहे। 3 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत, रात्रीचे 8 वाजेपर्यंत हे पैसे वाटप सुरू राहील आणि या टायमिंग मध्ये पैसे जमा होतील। पण बघा जर या पहिल्या दिवशी आणि या टायमिंग मध्ये जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच दुपारी नंतर बघा इकडे बघू शकता 12 वाजल्यापासून दुपारी डायरेक्ट 4 वाजेपर्यंत एक पैशाचा वाटपाचा टप्पा राहणार आहे। आणि राहिलेल्या सर्वच बहिणीच्या बँक खात्यात त्या टायमिंग मध्ये त्या टायमिंगच्या आत तुम्हाला पैसे सरकार पूर्ण वाटप करणार आहे आणि पूर्ण जानेवारी फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे 3000 जमा होतील। पण बघा हा टायमिंग जानेवारीच्या हप्त्याचा आहे, फेब्रुवारीचा पण हप्ता अशा पद्धतीतच लगेच देण्यात येणार आहे। जसं हे पूर्ण पैसे जमा होतील तसा लगेच दुसरा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती येईल, तो म्हणजे फेब्रुवारीचा पण 20वा हप्ता जमा झाला म्हणून तुम्हाला मेसेज येणार आहे। आणि तो मेसेज आला की समजून जायचं आपल्या बँक खात्यात 3000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवण्यात आलेले आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी देखील राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणू शकतो। तर चला आता फेब्रुवारी आणि जानेवारीच्या हप्त्याचे पैसे डायरेक्ट एकत्र देण्यात येणार आहेत का, जर वाटप सुरू झालं तर अजून कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत तर चला त्या जिल्ह्यांची यादी दाखवतो। जर या 15 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर हे पैसे आता टोटली तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाणार आहेत। तर चला या ठिकाणी यादी आपण पाहूयात।
बघू शकता आता या ठिकाणी यादी आलेली असून सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झालेला आहे। पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी बघू शकता बीड जिल्ह्याचं पण नाव बघायला मिळत आहे। बीड जिल्ह्यातील सर्व बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप सुरू राहणार आहे। बघा या ठिकाणी पूर्णची पूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार असून आता डायरेक्ट डीबीटी अंतर्गत पूर्ण पैसे येणार आहेत। बघा सरकारनं असा निर्णय घेतला आहे की एक नाही तर 2 हप्त्याचे हे 3000 रुपये आता तुमच्या बँक खात्यात यामुळे पूर्णची पूर्ण वाटप केले जाणार आहेत। हे 3000 रुपये जसे तुमच्या खात्यात जमा होतील तसा एक मोठा दिलासा आता तुम्हाला मिळणार आहे। सरकारने काय सांगितलंय बघा, सरकारचं म्हणणं आहे की आता आमच्याकडून जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। एक पण बहीण आता वंचित राहणार नाही, म्हणजेच की कुणी असं म्हणणार नाही की आम्हाला पैसे आले नाहीत, आम्हाला हप्ता भेटाय उशीर झालाय, सगळ्याला आता लवकर पैसे देत आहोत, 3000 रुपये देत आहोत असं सरकारने सांगितलं आहे। सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। निवडणूक येत असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या खात्यात जानेवारीचे फेब्रुवारीचे पैसे पूर्ण 3000 रुपये आता जमा होणार आहेत। म्हणजेच की आचारसंहिताच्या आधी डायरेक्ट लाडक्या बहिणीला पैसे देण्याची घोषणा जाहीर झाली आहे। यामुळे आता लाडक्या बहिणी खुश झाल्या असून सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी ही सर्व राज्यभरातील लाडक्या बहिणीसाठी आपण म्हणू शकतो। तर चला आता हे सर्व आपण बघितलं आहे। मग आता पैसे वाटप होणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी रक्कम सरकारच्या माध्यमातून वाटपाची घोषणा झालेली आहे, पुढची यादी आपण बघूयात। बघा या ठिकाणी आता सविस्तर यादी आलेली असून पैसे वाटप होणारे जिल्हे आता बघू शकता। या ठिकाणी सरकारने काय सांगितलं आहे बघा, राज्य सरकारने सांगितलं की मागच्या वेळेस नोव्हेंबर डिसेंबर हप्ता द्यायला आम्हाला खूप उशीर झाला, त्यामुळे बहिणी नाराज झाल्या, पण ती नाराजी आता आम्ही दूर करण्यासाठी बहिणीला दिलासा देण्यासाठी यावेळेस 2 हप्ते डायरेक्ट देत आहोत, ते पण निवडणुकीच्या आधी। आत्ताच तुम्हाला हे जानेवारी फेब्रुवारीचे पैसे पूर्ण देण्याचा निर्णय जाहीर झाला आहे। हे पूर्ण पैसे वाटप झाल्यानंतर लाडक्या बहिणी खूप खुश होणारच आहेत। बघा आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जानेवारीचा 19वा हप्ता मंजूर केला असून वाटप सुरू होत आहे आणि फेब्रुवारीचा मंजुरीला टाकला असून तो लगेच मंजूर झाल्यावर तुम्हाला 3000 रुपये आता हे पूर्ण मिळणारच आहे। त्यामुळे कोणती बहीण नाराज पण राहणार नाही आणि कोणत्या लाडक्या बहिणीला काळजी पण करण्याची गरज पडणार नाही असं देखील आपण म्हणू शकतो। तर चला या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून आता पूर्ण पैसे वाटपाची प्रक्रिया जाहीर झालेली आहे। पूर्ण पैसे वाटप मंजूर करण्यात आलेले आहेत। पैसे वाटपाच्या यादीतील आता पुढचा जिल्हा कोणता आहे तर बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यात देखील जानेवारी फेब्रुवारीचे 3000 रुपये आता पूर्ण जमा होणार आहेत आणि ही पूर्ण रक्कम डीबीटी अंतर्गत या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता वाटप केली जाणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी आपण म्हणू शकतो। लाडक्या बहिणींनो बघा आता सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने तुमच्यासाठीच घेतलेला आहे आणि ही तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या, कारण की असा मोठा निर्णय सरकारने खूपच दिवसानंतर जाहीर केलेला आहे। तर लाडक्या बहिणींनो पूर्ण पैसे वाटप आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे तुम्हाला पण काळजी करायची नाही, कसली चिंता देखील करण्याची गरज पडणार नाही। सरकारची तशी घोषणा झालेली आहे। पण बघा कोणती 2 कामे करायची, एक सांगतो केवायसी करून ठेवा। जरी केवायसी केलेली नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही, ज्यांनी केवायसी केली त्यांनाच हप्ता भेटणार आहे। अशा प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला पण सबस्क्राइब करून ठेवा। भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।